वैद्यकीय शिक्षणामध्ये एक गोष्ट लॅकिंग आहे, ती म्हणजे बिझनेस एज्युकेशन. ओके. समाज किंवा आपल्या इथे अजूनही वैद्यकीय सेवा म्हटलं जातं, पण वेन अ प्रॅक्टिशनर कम्स, वेन अ डॉक्टर स्टार्ट्स प्रॅक्टिस, त्याला इन्कम टॅक्स आहे, बरोबर. सेवा आहे तर मग त्याला टॅक्स तरी पण आहे ना. हॉस्पिटल चालवलं तर त्याला टॅक्सेस भरावे लागतात. हॉस्पिटलची जागा काही मोफत मिळत नाही, बरोबर. तिथे जे लोक येतात ती बिनपगारी नसतात, त्यांना पगार द्यावा लागतो. तर थोडक्यात हे जे काही हॉस्पिटल आहे हे एका कोणत्याही बिझनेस, एखाद्या व्यवसायासारखंच चालतं, बरोबर. मग डॉक्टरला त्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. मग आता डॉक्टर ज्यावेळेस नवीन मुलं येतात बाहेर आणि ते त्यांची प्रॅक्टिस सुरू करतात, तर पहिल्या 2-3 वर्षामध्ये त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे कळतच नाही की त्यांना की आपण सेवा करावी की आपण बिझनेस करावा. द एक्सपेक्टेशन ऑफ म्हणजे तो कम्प्लीट समाजाची किंवा पूर्ण सिस्टीमची जी एक्सपेक्टेशन आहे ती मात्र बघण्याची दृष्टिकोन काय आहे की वैद्यकीय ही सेवा आहे. पण मग ज्यावेळेस त्या डॉक्टरकडून, त्या हॉस्पिटलकडून टॅक्सेसची वसुली होते त्यावेळेस ती सेवा नसते, त्यावेळेस तो सारखा व्यवसाय असतो. मग ही जी व्यवसायाचं शिक्षण कुठल्याही मेडिकल प्रोफेशनलला दिलं जातं. मी त्या गोष्टीची काळजी घेतो की माझ्याकडून जो स्टुडंट माझ्याकडून जाईल त्या प्रत्येक स्टुडंटला हॉस्पिटल चालवण्याचं तंत्र यायला पाहिजे आणि मी ते शिकवतो.